नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 5वी स्कॉलरशिप फेब्रुवारी 2025 तर ही झालेली प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्णपणे सोडून पाहणार आहोत. तरी ही जी प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सध्या 4थी स्कॉलरशिपला सुद्धा उपयोगी पडणार आहेत. तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यामधील प्रश्न किंवा अशी प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. तर चला बघूया ही प्रश्नपत्रिका आणि यानंतर आपण गणित बुद्धिमत्ता इंग्रजीची पण प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत किंवा गेल्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका किंवा त्या अगोदर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती त्याची व्हिडिओ टाकणार आहोत. तरी सर्वांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या जवळील जे काही 5वी स्कॉलरशिपची तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर या ठिकाणी बघा की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असते आणि या ठिकाणी तुम्हाला आपले बैठक क्रमांक या ठिकाणी टाकायचा असतो. एकूण गुण 150 आणि 11 ते 12:30 म्हणजे 1.5 तासाचा वेळ म्हणजे 90 मिनिटं वेळ तुम्हाला दिलेला असतो. या ठिकाणी काही सूचना तुमच्यासाठी असतात. त्या सूचना काळजीपूर्वक तुम्ही वाचल्या पाहिजेत. कशा पद्धतीनं गोल केलं पाहिजे प्रश्नाचं उत्तर आपण ते अगोदर भरपूर सराव करतो, आपल्याला त्या गोष्टी माहितीच असतात या ठिकाणी. तर चला चालू करूया आपण प्रश्नाला. तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बघा, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. शरण जाणे म्हणजे काय? आता शरण जाणे म्हणजे काय? आपण पराभवून आपण शरण जातो, बरोबर आहे, पराभव झाल्यानंतर. तर शरण जाणे म्हणजे नाक घासणे होय. त्यामध्ये इतर 3 पर्याय येणार नाहीत. दुसरा पर्याय बघा, खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी ग व ज त र व अनुस्वार म्हणजे यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्यातलं शेवटचं अक्षर कोणतं हे आपल्याला बघायचं आहे. शेवटचं अक्षर कोणतं? तर या ठिकाणी गरजवंत हा शब्द या ठिकाणी तयार होतो. तर गरजवंत यामध्ये शेवटचं अक्षर काय? त. गरजवंत यामध्ये शेवटचं अक्षर काय? त या ठिकाणी. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश होय. तर प्रचिती म्हणजे काय? तर प्रचिती म्हणजे अनुभव. प्रचिती म्हणजे काय? अनुभव. तर या प्रश्नाचं उत्तर काय झालं? प्रचिती म्हणजे काय? अनुभव या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पर्यायामध्ये 4 अक्षरे दिलेली आहेत. त्या 4 अक्षरापैकी कोणतं अक्षर त्या ठिकाणी लागू होतं हे आपल्याला बघायचं आहे. तर त्या ठिकाणी बघा की कोणतं अक्षर लागू होतं. पहिला जर पर्याय पाहिला आपस, आमती हा शब्द नसतो. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा आरास, आपती पण नसतो. तिसरा पर्याय बघा आरास, या ठिकाणी रा, आरती, त्याच्यानंतर आसन आणि त्याच्यानंतर आरंभ म्हणजे हे शब्द होऊ शकतात. आरास म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? आरास म्हणजे काय? तर आरास म्हणजे सुशोभित करणे. आरास म्हणजे काय? सुशोभित करणे या ठिकाणी. त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला जर माहीत नसेल तर पहिलं जे शब्द तयार झालेला आहे आरास, तर आरास म्हणजे काय? सुशोभित करणे या ठिकाणी. ओके, समजलं तुम्हाला? आरास म्हणजे काय? सुशोभित करणे. म्हणजे दिवाळीमध्ये घराची आरास केली जाते, बरोबर आहे का? विवाह मंडपाची आरास आकर्षक आहे. म्हणजे आरास म्हणजे सुशोभित करणे या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं.
पुढचा प्रश्न या ठिकाणी, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे? तर या ओवीची जी रचना आहे त्या ओवीची रचना या ठिकाणी संत शेख मोहम्मद यांनी केलेला आहे. आणि हे जे वाक्य आहे हे वाक्य समाजातील भेदभाव नष्ट व्हावा आणि सर्व माणसे एक आहे ते दाखवण्यासाठी वापरले जाते. ओके, पुढे बघा. 6वा जो प्रश्न आहे, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उत्तरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी मध्यभागी जर लावलं, मध्यभागचा शब्द आपल्याला काढायचा आहे, तर या ठिकाणी मला वाटतं की जी काही उत्तरपत्रिका आहे या स्कॉलरशिपच्या या प्रश्नपत्रिकेची, त्यामध्ये याचं उत्तर काहीतरी वेगळं दिलेलं आहे. परंतु मी जेव्हा ह्याचं उत्तर काढत आहे तर त्याचं उत्तर उतार निघत आहे. म्हणजे हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज वाटत आहे, नेमकं म्हणजे उत्तर कोणाचं चुकत आहे ते समजत नाहीये. पुढचा प्रश्न बघा 7वा, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द कोणता? खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द कोणता या ठिकाणी? तर हा जो प्रश्न आहे आणि हा प्रश्न बघा, तर बहिणाबाई, अहिल्याबाई, नारद मुनी आणि आता अलंकारिक शब्द म्हणजे काय ते सांगतो अगोदर. म्हणजे असा शब्द की त्याच्यामधून काहीतरी वेगळा अर्थ प्रकट होतो. आता या प्रश्नाचे उत्तर आहे, तर अलंकारिक नसलेला शब्द म्हटलेला आहे. नसलेला शब्द या ठिकाणी, तर खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द. आता नारद मुनी म्हणजे भांडणं लावणारा, कंसमामा म्हणजे अतिशय दुष्ट व्यक्ती या ठिकाणी. अहिल्याबाई ही सुद्धा अलंकारिक शब्द आहे, परंतु बहिणाबाई हा अलंकारिक शब्द नाही. बहिणाबाई हा अलंकारिक शब्द नाही या ठिकाणी. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न 8वा, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय? तर तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे भाकडकथा अजिबात नाही, बिनबोभाट नाही, हृदयद्रावक नाही, दंतकथा. काय? दंतकथा ही तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट आहे. पुढचा प्रश्न 9वा, प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. घोड्याचा तबेला असतो, सिंहाची जाळी, हत्तीचा पिलखाना आणि पोपटाची ढोली. तर या ठिकाणी सिंहाची काय असते? सिंहाची गुहा असते, गुहा. सिंहाची जाळी नसते या ठिकाणी. खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. तर वेब, आंतरजाल, डिस्क, तबकडी, युजर, वापरकर्ता आणि 3D म्हणजे काय? त्रिमिती. तर या ठिकाणी चुकीची जोडी वेब. वेब म्हणजे काय? जाळे. इंटरनेट म्हणजे आंतरजाल असतं, इंटरनेट म्हणजे. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय चुकीची जोडी, बाकीचे तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. वेब म्हणजे आंतरजाल, वेब म्हणजे जाळे असं होतं, इंटरनेट म्हणजे आंतरजाल, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी उतार्यावरचे प्रश्न आहेत. आता हा जो उतार आहे, हा उतारा तुम्ही स्वतःहून वाचून पण या ठिकाणी बघू शकतो. तरी पण हा उतार्यावरचे प्रश्न पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? तर माणसाचे बाह्य सौंदर्य हे कशाने वाढत नाही? आता बाह्य सौंदर्य म्हटलं म्हणजे बाहेरचं, आपण जेव्हा मेकअप करतो ना, मेकअप बरोबर आहे का? कशाने वाढत नाही म्हणते त्यानं, बरोबर आहे. वस्त्राने वाढत असतं, मूल्यवान दागिन्याने वाढत असतं, दिखाऊ दागिन्याने वाढत असतं, परंतु विचाराने, बरोबर आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीला पाहिलं तर त्या व्यक्तीच्या मध्ये कोणकोणते विचार आहेत ते आपण पाहू शकत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ह्याच्यामध्ये न बघता, तरी पण ह्याच्यामध्ये वाक्य असेल बघा. बघा, म्हणजे विचाराने वाढत नाही. तर या ठिकाणी हे वाक्य आपल्या स्वतःच्या मनानं हा उतारा वाचून या ठिकाणी सोडवायचं आहे.
पुढचा बघा, वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? बरोबर आहे. तर का म्हणते आहे बघा त्यानं, आधी वाक्य वाचूया. विसंगत म्हणजे वेगळे. शरीर श्रंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात, अजिबात नाही. बरोबर. तर शरीर श्रंगारण्यासाठी फार परिश्रम कशाला करावं लागते? खरं तर कष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी परिश्रम खऱ्या दागिन्याने देह सुंदर करता येतो. काया सजवली की आपण देखणे दिसतो. काया म्हणजे शरीरा समानार्थी शब्द आहे. सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते, म्हणजे ह्या उतार्याशी संबंधित आहेत ते. आता या ठिकाणी बघा खऱ्या दागिन्याने देह श्रंगारतात. त्याच्यानंतर शरीर श्रंगारणे हे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शरीर श्रंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागते, म्हणजे विसंगत विधान आहे. मेहनत करणे म्हणजे काय? तर मेहनत करणे म्हणजे परिश्रम करणे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, या ठिकाणी आता कविता दिलेली आहे आणि ही कवितेवर आधारित आपण प्रश्न सोडवणार आहोत. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्या भोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. तर अशा प्रकारची ही सुंदर कविता. आता या ठिकाणी आपण त्याचे प्रश्न बघूया. आठवण कुठे लपलेली नसते? बघा, आठवण कुठे कुठे लपलेली आहे? बघा, आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, वसंतातल्या गुलमोहरात, सागराच्या अथांग निळाईत, बहरलेल्या चैत्र पालवीत. बरोबर आहे का? म्हणजे या 4 ठिकाणी आठवण लपलेली असते. तर आता हे बघूया. बघा, चैत्र पालवी, सागराच्या हृदयाच्या कप्प्यात, वसंतातल्या मोहरात. बरोबर, वसंतातल्या मोहरात. इथं का म्हटलेलं आहे? बघा, इथं वसंतातल्या गुलमोहरात आहे, परंतु या ठिकाणी बघा वसंतातल्या मोहरात म्हटलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार. ओके. सागराच्या निळाईत सुद्धा या ठिकाणी आहे, सागराच्या निळाईत, अथांग निळाईत. ओके. 15वा प्रश्न या ठिकाणी. 15वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे या ठिकाणी? तर बघा या ठिकाणी बघा की तन्मय म्हणजे काय? तर पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे? तन्मय म्हणजे गढून जाणे, एखाद्या कामामध्ये गुंतणे, मग्न होणे, व्यस्त होणे. तर या वाक्यामध्ये म्हणजे या कवितेमध्ये बघा, या ठिकाणी कवितेमध्ये एक शब्द आलेला आहे बघा, श्वास आपला मंद धुंद होणे, म्हणजे या ठिकाणी मग्न होऊन जाणे. या ठिकाणी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे काय? तर तन्मय. तर तन्मय या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, आठवणीचा बकुळ गंध असे का म्हटले असावे? आठवणीचा बकुळ गंध असे का म्हटले असावे? खूप आठवणी असतात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, त्या वारंवार विसरतात, त्यांच्यामुळे श्वास मंदावतो. तर या ठिकाणी बघा, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. कारण आठवणी या कशा असतात? आपण म्हणतो बघा, गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी, म्हणजेच त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्या दीर्घकाळ कशा असतात? स्मरणात राहतात या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 17वा प्रश्न, खालील दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय. तर या ठिकाणी बघा, तर गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. गाणे गाऊन, बरोबर आहे. गाणे गाऊन मला उठविसी म्हणजे काय? मला उठवसी म्हणजे उठवणे, बरोबर आहे का?
उठवणे. म्हणजे उठविसी हे काय झालं, क्रियापद झालं. आता या ठिकाणी बघा, गाऊन म्हणजे गाणे, बरोबर आहे का. SING, इंग्रजीमध्ये सिंग म्हणजे गाणे, सिंगिंग गाणं म्हणणे, बरोबर आहे. हे सुद्धा क्रियापद होऊ शकतं, परंतु या ठिकाणी उठवसी हे क्रियापद आहे. खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. पोळी, थाळी, माळी, चाळी. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, बरोबर आहे. आता पुल्लिंग आणि स्त्रीलिंग जर ओळखायचं असेल त्याला तो आणि ती लावून बघा. तो, ती. तो पोळी येतं का नाही, ती पोळी येतं. ती थाळी येतं, ती चाळी येतं आणि तो माळी. म्हणजे 18व्याचं काय आलं या ठिकाणी, 3 आलं. 19वा प्रश्न या ठिकाणी, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. तर खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर वचन, एक वचन, अनेक वचन या ठिकाणी. तर या प्रश्नाचं बघा उत्तर आपण, लिंबू, संत्रे, मूल आणि देव, बरोबर आहे. लिंबू, लिंबे, संत्रे, संत्री, मूल, मुले, देवचं देवच होतं. म्हणजे देव या शब्दाचं अनेक वचन हा देवच होतो. म्हणजे त्या शब्दामध्ये फरक पडत नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं, देव. 20वा प्रश्न, खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. तर या वाक्यातील उद्देश भाग ओळखा, बरोबर आहे. उद्देश भाग ओळखा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. उद्देश म्हणजे काय हे आपण अगोदर आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर उद्देश म्हणजे काय या ठिकाणी बघा. तर उद्देश म्हणजे खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. उद्देश म्हणजे करता, लक्षात ठेवा. उद्देश म्हणजे काय, तर उद्देश म्हणजे करता. उद्देश म्हणजे करता या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार बघा. आता करता कसं ओळखायचं, चांगला खेळला. चांगला खेळणारा कोण, मानसीचा धाकटा मुलगा. चांगला खेळणारा कोण, मानसीचा धाकटा मुलगा. म्हणजे याचं उद्देश काय झालं, पर्याय क्रमांक 2. उद्देश काय झालं, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 21वा. पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. तर पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत असं विचारलेलं आहे. तर त्या ठिकाणी बघा, प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, वाहतूक, दूरचित्रवाणी, मानव निर्मित, शीर्षक, ग्रामगीता आणि खंजिरी. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द या ठिकाणी बघा. तर यामध्ये क्रीडा महोत्सव हा एक शब्द अशुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर निरीक्षण, त्याच्यानंतर क्रीडा महोत्सव झाल्यानंतर निरीक्षण, त्याच्यानंतर दूरचित्रवाणी, त्याच्यानंतर मानव निर्मित आणि त्याच्यानंतर शीर्षक हा शब्द, त्याच्यानंतर ग्रामगीता, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, दूरचित्रवाणी, मानव निर्मित आणि ग्रामगीता. शीर्षक बरोबर आहे. शीर्षक हा शब्द बरोबर आहे. ग्रामगीता म्हणजे हे 5 शब्द जे आहेत ते अशुद्ध आहेत. तर या ठिकाणी बघा, हे जे 5 शब्द आहेत, तर हे जे 5 शब्द आहेत आताच तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर काय, तर क्रीडा महोत्सव बरोबर आहे, अशुद्ध शब्द आहे. मग त्याला शुद्ध कसं लिहितात, नेमकं काय चुकलेलं आहे यामध्ये. तर क्रीडामध्ये पहिली वेलांटी दिलेली आहे, त्याला आहे दुसरी वेलांटी. त्याच्यानंतर पुढचा शब्द जो आहे निरीक्षण मध्ये ला जी पहिली वेलांटी दिलेली आहे त्याला आहे दुसरी वेलांटी. त्याच्यानंतर मानव निर्मित मध्ये
निर्मित मला जी वेलांटी दुसरी दिलेली आहे तिथं आहे पहिली वेलांटी. ओके. आणि त्याच्यानंतर ग्रामगीता, समजलं का? ग्रामगीता या ठिकाणी ग ला पहिली वेलांटी आहे, त्या ठिकाणी आहे दुसरी वेलांटी. म्हणजे अशा पद्धतीनं दूरचित्रवाणी, आता दूरचित्रवाणी राहिलं. दूरचित्रवाणी आणि या ठिकाणी दूरचित्रवाणीमध्ये द ला जो पहिला उकार आहे त्या ठिकाणी दुसरा उकार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे 5 अशुद्ध शब्द तुम्ही शुद्ध व्यवस्थित करून लिहायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 22 ते 24 साठी सूचना आहे ही. 22 ते 24 साठी सूचना बघा. म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हे जे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न एकमेकावर आधारित असतात. बघा, परिच्छेद म्हणजे 3 प्रश्नावर एक परिच्छेद तयार होत असतो. या ठिकाणी काय होत असतो? या 3 ह्याच्यामध्ये परिच्छेद तयार होत असतो. अगोदर हे 3ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. जत्रेसाठी गावगावचे नामवंत टिंबटिंब आले होते. आता जत्रेसाठी कोण? कवी, कलाकार, नर्तक, मल्ल. बरोबर आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम असला तरी कवी पण येऊ शकतात, कलाकार पण येऊ शकतात, नर्तक पण येऊ शकतात, मल्ल पण येऊ शकतात. म्हणजे पहिलं वाक्य वाचल्यानंतर डायरेक्ट आपण प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही या ठिकाणी. ओके. त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी, आता त्यांचं काय पाहण्यासाठी? बरोबर आहे. कवी सादरीकरण करू शकते, कलाकार कलाविष्कार, मल्ल काय करू शकते? द्वंद्व करू शकते. आता सगळ्याच उत्तर येऊ शकते. मग पण शेवटचं बघा, प्रत्येकाची पिळदार. आता पिळदार हा जो शब्द आहे, हा शब्द कशासाठी वापरतात? आपल्या शरीरासाठी. म्हणजे शरीरासंबंधित आहे. म्हणजे मल्ल, आणि मल्ल काय करत असतात? द्वंद्व. बघा, म्हणजे 24वा प्रश्न वाचल्यानंतर कळालं की बाबा या प्रश्न हा पहिलवान, बरोबर आहे का, मल्ल या शब्दाशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्रश्न वाचावं लागतं. गडबड नाही करायची. बरेच मुलं सुरुवातीलाच उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. ओके. आणि मराठीमधला जो 25वा प्रश्न आहे, खाव्या अंदिली धार, ही जी अर्थपूर्ण म्हण आहे, त्या अर्थपूर्ण म्हणीचा अर्थ काय आहे? तर मोठ्या माणसात देखील दोष आढळतात. खाव्या अंदिली धार या ठिकाणी मोठ्या माणसात देखील या ठिकाणी दोष आढळतात, असा त्या वाक्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. म्हणजे काय? भपका मोठा पण प्रत्यक्षात उपयोग नाही, दिसायला तीक्ष्ण पण धार नाही, म्हणजे दिखावा जास्त परंतु काहीच काम नाही, अशा पद्धतीची ही एक म्हण आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही जे मराठीचे जे 25 प्रश्न आहे ते खूप छान प्रकारे स्पष्टीकरण करून तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण गणित या भागाकडे जाणार आहोत. तर बघूया आता गणित. यानंतर आपण आता गणित हा विषय या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी मापन यावरती, म्हणजे बेरजेचा प्रश्न आहे, किलोग्रॅम आणि ग्रॅम. आता यामध्ये अतिशय खूप सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम. आणि या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम. म्हणजे बेरीज करत असताना या ठिकाणी माप समान आहेत. 23 किलोग्रॅम 21 किलोग्रॅम, 500 ग्रॅम 750 ग्रॅम. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण 750 किंवा आपण उभ्या पद्धतीनं पण या ठिकाणी लिहू शकतो. बरोबर आहे. 23 500 आणि 21 750. 0 5 5 आणि 7 12, 2 हाताला 1 3 आणि 2 5 आणि 2 आणि 2 4, म्हणजे 45 250. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिला. पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी.
म्हणजे किलोग्रॅमच्या खाली किलोग्रॅम लिहायचं आणि ग्रॅमच्या खाली ग्रॅम लिहायचं या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, बेरजेचा साधा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 8,99,999 अधिक 1,001. तर जर याची बेरीज जर केली तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं या ठिकाणी? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. पुढे 28वा प्रश्न, 3/4, 1/4, 7/4, 5/4, 9/4 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने आपल्याला मांडणी करायची आहे. पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज. आता या ठिकाणी एक नियम आहे बघा, अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर ज्याचा अंश लहान तो लहान व ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता उतरत्या क्रमाने मांडणी करायची म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक अगोदर घ्यावा लागेल. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? 9/4. बरोबर आहे. त्याच्यानंतर 7/4, त्याच्यानंतर 5/4, त्याच्यानंतर 3/4 आणि त्याच्यानंतर 1/4 या ठिकाणी. बरोबर आहे. तर पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती या ठिकाणी? तर पहिला अपूर्णांक कोणता? 9/4 व मधला अपूर्णांक कोणता? व मधला अपूर्णांक 5/4. उतरत्या क्रमाने मांडणी. उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर सगळ्यात मोठ्यापासून लहानाकडे 9, 7, 5, 3, 1. बरोबर आहे. तर या ठिकाणी दोघांची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? दोघांची बेरीज करायची आहे या ठिकाणी. मग 9/4 आणि 5/4 ची बेरीज करायची आहे. मग 9/4 अधिक 5/4 छेद समान असताना फक्त अंशाची बेरीज करायची. 9 5 14/4. आता 14/4 पर्यायामध्ये नाही म्हणजे संक्षिप्त रूप करायचं. बे 7 14 आणि बे 2 4 म्हणजे 7/2. 7/2 या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, 29वा प्रश्न. शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो. बघा आता 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो म्हणजे आता 45 रुपयाला प्रति किलो, तर अर्ध्या किलोचे किती झाले? तर 22.50 रुपये झाले. किती झाले? 22.50 रुपये झाले या ठिकाणी. त्याच्यानंतर 30 रुपये किलोग्रॅम दराने या ठिकाणी काय 1.5 किलोग्रॅम कांदे 30 रुपयानं 1.5 किलो घेतले म्हणजेच 1.5 किलोचे किती झाले? 30 आणि 15 45 रुपये झाले. त्याच्यानंतर 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली. आता 56 रुपयाला 1 किलो. बरोबर आहे. मग 56 रुपयाला 1 किलो म्हणल्यानंतर आता वरचे 1.25 किलो म्हणजे वरच्या पाव किलोचे किती येणार? 14 रुपये. म्हणजे 56 आणि 14 56 आणि 14 56 आणि 10 66 आणि 4 70 हे 70 झाले. तर एकूण किती रुपये खर्च केले? हे 50ला 50 0 5 आणि 2 7 4 आणि 2 6 आणि 7 13 म्हणजे या ठिकाणी 137.5 म्हणजे 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 4 आलं. ओके, चला आपण पुढचा प्रश्न बघूया. 30 नंबर. तर 30 नंबरचा जो प्रश्न आहे, 2 मे 2022 पासून 32 दिवसाची सुट्टी लागली. 2 मे 2022 पासून 32 दिवसाची सुट्टी लागली. तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल या ठिकाणी? आता कोणत्या वारी सुरू होणार? तर 2 मे 2022 पासून 32 दिवसाची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर आता या ठिकाणी बघत असताना मेचा जो महिना आहे, मेचा महिना 31 दिवसाचा आहे. बरोबर आहे. किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा. आता या ठिकाणी 2 मे पासून सुट्टी लागलेली आहे. 2 मे पासून सुट्टी लागली म्हणजे ह्याच्यामधला फक्त एकच दिवस काढला या ठिकाणी. 1 मे 1 तारीख म्हणजे किती दिवस झाले? 30 दिवस या ठिकाणी झाले. बरोबर आहे. आणि 32 दिवसाची सुट्टी लागली म्हणल्यानंतर 1 जून आणि 2 जून म्हणजे 2 जून पर्यंत या ठिकाणी काय आहे? सुट्टी आहे. म्हणजे 3 जूनला शाळा चालू होणार आहे. 3 जूनला काय होणार आहे? शाळा चालू होणार आहे. आता या ठिकाणी बघा 2 तारखेला कोणता वार होता? या ठिकाणी सोमवार होता. बघा 2 तारखेला सोमवार होता. मग आता आपण पुढच्या महिन्यात जायचं आहे. बरोबर आहे. दर 7 दिवसाला तोच वार येत असतो. म्हणजे 2 आणि 7 9 9 आणि 7 16 16 आणि 7 23 23 आणि 7 29 म्हणजे 29 तारखेला सोमवार, 30 तारखेला
मंगळवार, 31 तारखेला बुधवार, 1 तारखेला गुरुवार, 2 तारखेला शुक्रवार आणि 3 तारखेला शनिवार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल असा प्रश्न आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर या ठिकाणी बघा डबल एकदा आपण बघूया. तर 2 मे पासून 2 तारखेला 2 मे पासून आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी 2 अन् 7 9 7 16 7 23 अन् 7 29 म्हणजे 29 तारखेला सुद्धा सोमवार, हे मंगळवार, बुधवार, गुरुवार या ठिकाणी 32 दिवस सुट्टी आहे म्हणजे 30 दिवस झाले आणि 31 बघा या ठिकाणी थोडंसं काउंटिंग मध्ये आपलं थोडं चुकलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण बघूया. तर या ठिकाणी बघा की 2 तारखेला 2 मे, बरोबर आहे. मेचा महिना 31 दिवसाचा आहे म्हणजे 1 तारीख फक्त आपण वजा केली म्हणजे 31 मधून 1 गेलं 30 राहिलं. म्हणजे आता बघा 30 आणि 32 दिवसाची सुट्टी आहे, ही 1 जून आणि ही 2 जून म्हणजे हे झाले 32. म्हणजे 3 जूनला शाळा चालू होणार आहे. 2 तारखेला सोमवार आहे, बरोबर आहे. तर पुन्हा प्रत्येकामध्ये दर 7 दिवसाला तोच वार येतो. 2 अन् 7 9 अन् 7 16 अन् 7 23 अन् 7 30 म्हणजे 30 तारखेला कोणता वार आहे सोमवार, 31 तारखेला कोणता वार आहे मंगळवार आणि हा बुधवार, 2 तारखेला गुरुवार आणि 3 तारखेला कोणता वार येणार शुक्रवार. म्हणजे अशा पद्धतीनं की सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल तर शुक्रवारी सुरू होईल. ओके, कधी सुरू होईल शुक्रवारी सुरू होईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. मला पूर्ण करायचं. यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटारसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा. बघा नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो. एखादी वस्तू या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो आणि खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. या ठिकाणी घेतलेलं आहे 58,500 रुपयाला आणि विकलेला आहे 64,250 रुपयाला म्हणजे या ठिकाणी झाला काय नफा. मग किती झाला हे बघण्यासाठी विक्री किमतीमधून खरेदी किंमत काय करावं लागेल वजा करावं लागेल. म्हणून 64,250 मधून 58,500 या ठिकाणी वजा करावं लागेल. या ठिकाणी 12 मधून 5 गेले 7 राहिले, इथे 3 राहिलं, 13 मधून 8 गेले 5 राहिले आणि 5 मधून 5 गेले 0 म्हणजे 5,750. या ठिकाणी 31 नंबरचं उत्तर काय येणार 5,750 रुपये नफा. इष्टिका चित्तीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात तर इष्टिका चित्तीला 6 पृष्ठे व 12 कडा असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी 33 नंबरचा की या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झाले आहेत. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, बरोबर आहे. तर या आकृतीमध्ये त्रिकोण बघा. तर या ठिकाणी आपण बघूया. आता या त्रिकोणाकडे जर पाहिलं, या त्रिकोणाकडे, तर ह्याच्यामध्ये त्रिकोण जर शोधत असताना बघा या ठिकाणी अगोदर मोठे किती त्रिकोण आहेत ते बघूया. मोठे त्रिकोण या ठिकाणी, तर हा बघा हा सगळ्यात मोठा एक त्रिकोण हा या ठिकाणी, हा जो आहे हा सगळ्यात मोठा एक त्रिकोण आणि त्यामध्ये झालेले ही 2 त्रिकोण, ही 1 आणि ही 2 म्हणजे, आणि त्याच्यानंतर हा एक आडवा म्हणजे मोठा 1 हे 2 आणि
हे 1 2 3 आणि 1 4 त्रिकोण झाले या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला किती त्रिकोण झाले, हे 4 त्रिकोण झाले. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा छोटासा, हा एक त्रिकोण, म्हणजे किती झाले, 5 त्रिकोण झाले. किती झाले, 5 त्रिकोण. त्याच्यानंतर हा 6, त्याच्यानंतर हा 7, त्याच्यानंतर हा 8 त्रिकोण झाले. यानंतर कोणत्या ठिकाणी त्रिकोण दिसत आहे, तर बघा आता यामध्ये आपण जर विचार केला, हा एक मोठा त्रिकोण, बरोबर आहे. आपण याला नावं दिल्यानंतर पण समजेल. तुम्ही एखादा त्रिकोण नावं देऊन बघा, किंवा डायरेक्ट बैठल्यानंतर थोडं बघत असताना व्यवस्थित पाहिलं पाहिजे. हा मोठा त्रिकोण आणि त्याच्यानंतर हे मोठे 2, म्हणजे एक हा मोठा, ही 2, ही 3, ओके, ही झाली 3. त्याच्यानंतर हा 4, हा 4, त्याच्यानंतर हा 5, त्याच्यानंतर हा छोटासा 6, त्याच्यानंतर हा इथून इथपर्यंत 7, त्याच्यानंतर हा इथून इथपर्यंत 8, आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे हा 9. असे 9 त्रिकोण या ठिकाणी दिसत आहेत. असे 9 त्रिकोण या ठिकाणी दिसत आहेत. परंतु जे काही आन्सर की आहे त्यामध्ये 13 असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तरी तुम्हाला जर काही समजलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला पुढच्या प्रश्नाकडे. सरळ व्याजाचा हा प्रश्न आहे. सरळ व्याज म्हणजे काय, जे सरळ असतं ते व्याज, बरोबर आहे. म्हणजे याचं सूत्र काय, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100, हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. ओके, मग या ठिकाणी बघा 8 गुणिले 3500 गुणिले 2 भागिले 100, 0 0 कटलं, आणि 35 दुनी 70, आणि 70 गुणिले 8, 7 8 56, म्हणजे याचं उत्तर काय, 560. याचं उत्तर 560 या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, 35 व 36 या ठिकाणी एक चित्र बरोबर 4 पक्षी असं त्याचं प्रमाण दिलेलं आहे. एक चित्र बरोबर 4 पक्षी, बरोबर आहे. आता आपण प्रत्येकाचं जर या ठिकाणी जर काढलं तर आपण प्रत्येकाचं जर या ठिकाणी काढलं तर बघा, या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 4 7 28, 1 2 3 4 4 चौक 16, 1 2 3 4 5 6, 4 सख्ख 24 आणि 4 त्रिक 12. आता आपण प्रश्न सोडूया. पोपटाची संख्या सुतार पक्षाच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे. पोपटाची संख्या सुतार पक्षाच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे. पोपटाची संख्या किती आहे, 28. सुतार पक्षाची संख्या किती आहे, 12. मग कितीनं जास्त आहे, 28 मधून 12 या ठिकाणी काय करायचं, वजा करायचं. 8 मधून 2 गेले 6 राहिले, 2 मधून 1 गेले 1 राहिलं, 16. म्हणजे या ठिकाणी 16ने जास्त आहे. 35चं उत्तर 3. मोराची संख्या एकूण पक्षाच्या शेकडा किती आहे. बघा आता एकूण पक्षाच्या म्हटलेलं आहे. सगळे मिळून पक्षी किती आहेत या ठिकाणी बघा गेलं. सगळे मिळून पक्षी या ठिकाणी किती होते, ही 4 7 28, हे 4 चौक 16, 4 सख्ख 24 आणि 4 त्रिक 12. आता सगळे पक्षी बघा, 4 2 6 6 12 8 20 ला 0 हातचे आले 2, 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8 या ठिकाणी, बरोबर आहे. सगळे मिळून पक्षी किती, 80. आणि मोर किती आहेत, मोर किती आहेत, 16, बरोबर. आता आपण ह्या प्रश्नाकडे येऊया. का म्हटलेला आहे प्रश्न बघा, 80 आणि 16. मोराची संख्या किती आहे, एकूण पक्षी किती, 80. एकूण पक्षाच्या शेकडा किती बरोबर मोराची संख्या, हे असं मानता आलं पाहिजे, बरोबर आहे. एकूण पक्षाच्या
शेकडा किती, किती शेकडा माहिती आहे का आपल्याला? नाही. कुणाची? मोराची संख्या. मोराची संख्या किती होती? 16. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल. 16 गुणिले 100 आणि जे 80 आहे ते भागाकारात जाईल. म्हणजे 16 गुणिले 100 भागिले 80, 16 85 आणि 5 न 100ला भाग घातलं 20. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक दुसरा 20%. पुढचा प्रश्न 37 नंबरचा. एका आयताची परिमिती 38 असून लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी आयताची परिमितीचं सूत्र काय आहे? आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर आहे. 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे 38 बरोबर 2 कंसात 12 अधिक x. बरोबर आहे. आता हे जे 2 आहे ते 38ला इकडे भागाकारात जाणार. 2 38ला भाग घातल्यानंतर 19 आलं. मग हे 12 अधिक x आहे. हे 12 बरोबरच्या इकडे आल्यानंतर वजा 19 मधून 12 गेले 7 राहिले. म्हणजे 7 किती का निघाली या ठिकाणी? रुंदी निघाली. म्हणजे लांबी किती? 12 आणि रुंदी किती? 7. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग 12 गुणिले 7, 12 7 84 चौसेमी. म्हणजे 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4. अडोतीस नंबरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बघा 38 नंबरचा प्रश्न. m बरोबर 4, n बरोबर 2, तर m गुणिले m म्हणजे काय? 4, n म्हणजे 2, m म्हणजे 4, n म्हणजे 2 या ठिकाणी भागिले 2. अगोदर का करायचा? भागाकार. अगोदर का करायचं? त्याच्या बेरीज अगोदर 4 2 8 म्हणजे 8 आणि 2 उत्तर किती झालं? 10. किती सोपा प्रश्न आहे बघा. म्हणजे कंचे भागू बेव यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे पदावलीचा. म्हणजे 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 10 झालं. पुढचा प्रश्न तर बघा हा प्रश्न 39 नंबरचा. जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? आता या प्रश्नाचा विचार करताना अगोदर बघा उत्तर खाली पर्यायामध्ये डझन, दस्ते, डझन ग्रोस मध्ये दिलेला आहे. सगळे मिळून कागद होते 2 रिम कागदापैकी. आता या ठिकाणी बघा रिम कागद, रिम. सुरुवातीला आपल्याला सूत्र माहित पाहिजे काय की 1 रिम बरोबर किती कागद. तर 1 रिम बरोबर या ठिकाणी बघा सूत्र आहे, सर्वांनी लिहून घ्या किंवा तुम्हाला अगोदर पाठ पण असेल. 1 रिम बरोबर 480 कागद. 1 रिम बरोबर किती कागद असतात? 480 कागद. म्हणजेच किती डझन? आपण याला भाग घालू शकतो 12 ने. एका डझनामध्ये 12 असतात. 12 चोक 48 म्हणजे 40 डझन. या ठिकाणी बघा तर 1 रिम बरोबर 480 कागद. बरोबर आहे. मग आपल्याला 2 रिमचं विचारलेलं आहे. मग 2 रिम बरोबर काय? 480 गुणिले 2 म्हणजे 48 दुनी 960 कागद. 48 गुणिले 2 960 कागद. मग आपण आताच पाहिलं की या कागदापैकी 40 डझन कागद वापरले म्हणजे 480 म्हणजेच 40 डझन या ठिकाणी. म्हणजे 40 डझन म्हणजे 1 रिम कागद वापरले. म्हणजे किती राहिले शिल्लक? मग 480 शिल्लक राहिले. बरोबर आहे का? कारण 480 कागद म्हणजेच 40 डझन. आपण याला 12 ने भाग घालून बघू शकतो. मग 960 मध्ये निम्मे राहिले या ठिकाणी. म्हणजे 480 कागद शिल्लक राहिले पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले. आता 1 दस्ता म्हणजे काय? 1 दस्ता म्हणजे 24 कागद. लक्षात ठेवा सूत्र. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. मग 2 दस्ता खराब झालेत म्हणजे 24 दुनी 48 खराब झालेत. 24 दुनी 48 काय झालेत? खराब झालेत.
तर या ठिकाणी किती कागद शिल्लक राहिले, म्हणजे आता किती संपले बघण्यासाठी काय करावं लागल, तर या ठिकाणी आता अजून 48 खराब झाले म्हणजे 480 वापरले आणि हे 48 म्हणजे 8 आणि 4 12 अजून 528 कागद या ठिकाणी वापरलेले आहेत. मग किती शिल्लक राहिले, एकूण कागद होते 960, त्याच्यामधून 528 या ठिकाणी जर वजा केलं तर 10 मधून 8 गेले 2 राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले आणि 9 मधून 5 गेले 4 राहिले, 432 कागद शिल्लक राहिले. पण पर्यायामध्ये नाहीये, पर्यायामध्ये आता 432 लक्षात घ्या. आता पहिला पर्याय बघू, 38 डझन. मग 12 भाग घालून बघायचा, डझनामध्ये म्हटलेलं आहे 12 त्रिक 36, बरोबर आहे. 36 मग किती उरले, 36 आणि 7 उरले, 12 सख्ख 72 म्हणजे 36 डझन येतं, परंतु 38 डझन दिलेलं आहे. मग हे चुकलेलं आहे, 39 डझन पण येणार नाही. मग 20 दस्ते, एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात, एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. मग हे पण येणार नाही, कारण 24 दुनी 48 होतं डायरेक्ट त्याच्या ठिकाणी. मग 3 ग्रोस, एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात. बघा सूत्र, 1 ग्रोस बरोबर 144 कागद. मग 432 लक्षात ठेवा, 144 गुणिले 3 करा, 3 चोक 12 2 हात चाला 1, 3 चोक 12 आणि 13 3 हात चाला 1, 4 1 3 1 3 आणि 1 4 म्हणजे 432 उत्तर आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, 3 ग्रोस, म्हणजे 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 ग्रोस. बघा म्हणजे कागद मापन म्हणजेच रीम दस्ता, हे जे सूत्र मी अजून एकदा तुम्हाला सगळे सूत्र सांगतो या ठिकाणी. 12 वस्तू म्हणजे 1 डझन, हे तर आपल्याला माहितच आहे, बरोबर आहे. पुढचं सूत्र 12 डझन म्हणजेच काय, 12 डझन म्हणजेच 1 ग्रोस, म्हणजेच काय 144 कागद. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे, हे सूत्र लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं सूत्र 1 दस्ता, 1 दस्ता म्हणजे 24 कागद, 1 दस्ता म्हणजे काय 24 कागद. म्हणजेच काय, आता 24 कागद म्हणजेच 2 डझन, 24 कागद म्हणजेच 2 डझन. त्याच्या पुढचं सूत्र 1 रीम, 1 रीम, 1 रीम म्हणजे 20 दस्ते, 1 रीम म्हणजे 20 दस्ते म्हणजेच काय 480 कागद. 1 रीम म्हणजे 20 दस्ते म्हणजेच काय 480 कागद. हे सूत्र अतिशय महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न 40 दशक गुणिले 10 दशक. दशक म्हणजे 1 शून्य लावायचं, म्हणजे 400 गुणिले 10 म्हणजे 100, 4 1 4, त्याच्या पुढे 4 शून्य, 40,000. म्हणजे आता प्रश्नामध्ये बघा, प्रश्नामध्ये 40,000 म्हटल्यानंतर या ठिकाणी 40,000 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पहिला पर्याय 400 दशक, दशक म्हणल्यानंतर किती शून्य लागतं, 1 शून्य लागतं, 400 दशक, बरोबर आहे का. हे येणार नाही. 4000 दशक बरोबर आहे, 4000 दशक, दशक म्हणलं तर 1 शून्य, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी दुसरा पर्याय येणार. चला पुढचा प्रश्न 41 नंबरचा. 41 नंबर, खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. ओके, आता या ठिकाणी बघा, सममूल्य रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक. सर्व मिळून किती चौकोन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, सर्व मिळून 9. रेखांकित किती केलेत, 1 2 3, 3/9, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 1/3. पर्याय क्रमांक तिसरा, पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी 41 3 उत्तर. चला पुढच्या प्रश्नाकडे. 42 नंबरचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी पदावलीमध्ये कोणती चिन्हे येतील. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक पर्याय तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल ठेवून, आणि ते पण व्यवस्थित गडबड न करता. आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे इथं बरोबर 50 हे दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला अजून सोपं झालेलं आहे. काही गणितामध्ये बरोबर सुद्धा या ठिकाणी त्याची जागा बदलते. आता डायरेक्ट याचं उत्तर जे सांगतो आपण, चौथा पर्याय या ठिकाणी ठेवून बघूया. 15
आता मी डायरेक्ट या ठिकाणी चिन्ह ठेवतो 15 अधिक, इथं गुणिले, इथं वजा आणि इथं भागिले. बरोबर आहे. अगोदर का करायचा असतो? गुणाकार आणि भागाकार. म्हणजे 15 अधिक 6 गुणिले 8 वजा 65 भागिले 5. 5 न भाग घातलं या ठिकाणी 13 आलं. 6 8 48. 48 मधून 13 गेले. 48 मधून 13 गेल्यानंतर किती येतं? 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 4 मधून 1 गेलं, 3 राहिलं, 35 राहिले. आणि हे 35 आणि हे 15, 35 आणि 15 50. म्हणजे या ठिकाणी चौथ्या पर्यायामधले चिन्ह त्या ठिकाणी येतात. 43 नंबरचा जो प्रश्न आहे, एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येची निमपट किती? बरोबर आहे. तर या ठिकाणी निमपट या ठिकाणी काढायचा आहे. तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्या, लहानात लहान म्हटलेलं आहे. आता लहानात लहान म्हणलं तर सगळ्यात लहान अंक कोणता? या ठिकाणी 3. 0 2 नंबरला ठेवायचं. बघा आपण काय करतो, 0 1 नंबरला कधीच ठेवायचं नाही. 3 0, त्याच्यानंतर काय 3 0. आता आपण त्याच्यानंतर काय घेणार? 4. त्याच्यानंतर राहिले 2 अंक 6 आणि 7. परंतु आपल्याला समसंख्या म्हटल्यानंतर 6 शेवटी ठेवावं लागेल. 30,476 आणि त्याची निमपट म्हणजे 2 न भाग घालायचं. बे 1 बे 1 उरलं, बे 5 10, बे 5 10. त्याच्यानंतर बे 2 4, बे 3 6, 1 उरलं, बे 8 16. 15,238. म्हणजे 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 15,238. पुढे 44 नंबर. आयुषने 4.25 लाख रुपयाचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्याने एकूण किती रुपये? 4.25 लाख म्हणजे 3,75,000. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 3,75,000 आणि 65 म्हणजे 65,000 म्हणजे 65,250. 65,250. करा बेरीज या ठिकाणी. 5 आणि 5 10 ला 0, हातचाला 1, 7 आणि 6 13 आणि 1 14 ला 4, हातचाला 1, 3 आणि 1 4. 44,02 किंवा 4,40,250. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं 44चं उत्तर 2. म्हणजेच उत्तर काय झालं? 4,40,250. पुढे या ठिकाणी बघा, तरी 7/17 वजा म्हणजे 7/17 मधून काय वजा केल्यानंतर 2/51 येतं. बरोबर आहे. आता काय करायचं? आपल्याला इथली संख्या काढायची ना. मग हे बरोबर आहे. समजा आपण या पद्धतीला असं म्हणू शकतो, 7/17 वजा x/y बरोबर 2/51. मग याला इकडं घ्यायचं आणि याला इकडं घ्यायचं. ह्याचं चिन्ह अधिक आहे इकडे आल्यानंतर वजा होतं आणि ह्याचं चिन्ह वजा आहे तिकडे आल्यानंतर अधिक होतं. म्हणजेच 7/17 मधून 2/51 वजा करायचं. छेद समान केला, किती झाला? छेद 51 झाला. 7×21 वजा 2, 21 मधून 2 गेले, 19 राहिलं. म्हणजे 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी. पुढे बघा 46 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? बघा आता 112 मीटर बाजू असलेल्या 5 फेऱ्या मारते म्हणजे 112 गुणिले 5. 5 दुनी 10 ला 0, हातचाला 1, 5 1 5 आणि 1 6, 5 1 5. 560. बरोबर आहे. 560 असं नाही येणार. तिथं चौरस आकृती म्हटली. आकृतीकडे लक्ष द्या. हे चौरस आकृती. चौरसाच्या चारी बाजू समान असतात. म्हणजे एक फेरी 5 फेऱ्या मारते. म्हणजे इथं 112, इथं 112, इथं 112 आणि इथं 112. अगोदर काय करावं लागेल? 112 गुणिले 4 करावं लागेल. 4 दुनी 8, 4 1 4, 4 1 4. म्हणजे चौरसाची परिमिती झाली 448. आता ह्या 448 ला 5 न गुणावं लागेल. 5 48 ला 0, हातचाले 4, 5 24 आणि 4 24 ला 4, हातचाले 2, 5 24 आणि 2 22. 2240 म्हणजे 2 किलोमीटर 240. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न, सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? बघा, सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी 2 म्हणजे या ठिकाणी बघा सोमवार, ही सोमवार लक्षात घ्या, आणि दुसरा दिवस मंगळवार. आज 10:20, मग मंगळवार सुद्धा 10:20 म्हणजे किती वेळ लागला या ठिकाणी? 24 तास लागले. बरोबर आहे. म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसामधलं समान वेळेमधलं अंतर 24 तासाचं असतं, हे 24 तास. मग मंगळवारी आता 10:20 पासून 2:15 जाऊया. पुन्हा त्याच्यानंतर 11:20, 12:20, 1:20 आणि 2:20, पण आपल्याला 2:15 जायचे, आपण 2:20 पर्यंत घेऊया. ओके, 10:20 ते 11:20 1 तास, 11:20 ते 12:20 2 तास, 12:20 ते 1:20 3 तास आणि 1:20 ते 2:20 4 तास झाले. परंतु आपल्याला 5 मिनिटं कमी घ्यायचे आहे, म्हणजे 3 तास 55 मिनिटं झाले. म्हणजे 24 तास आणि ही 3 तास, 24 आणि 3 किती झाले? 27 तास आणि वरचे 55 मिनिटं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक पहिला. 48 नंबरचा प्रश्न, p+4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? बघा, दिले काय? विषम संख्या. विचारले काय? समसंख्या. बरोबर आहे का? जर विषम संख्या देऊन जर समसंख्या विचारलेला असेल तर p+4 बरोबर आहे गुणिले 2 वजा 1. बरोबर आहे. विषम संख्या देऊन समसंख्या विचारला असेल तर त्याची दुप्पट करून वजा 1 करायचं. म्हणजे या ठिकाणी बघा 4 दुनी 8 आणि 8 मधून 1 गेलं 7, म्हणजे p+7 उत्तर. नाही सॉरी, कितवी? 7वी समसंख्या. p+4, एक मिनिट, माझं मांडण्यामध्ये चुकलेलं आहे. p+4 ही एक विषम संख्या आहे, त्यानंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? 4 गुणिले 7 काय झालं सूत्र? बघा, या ठिकाणी सूत्र लिहिण्यामध्ये चुकलेलं होतं. p+4 ही विषम संख्या आहे. अधिक इथं का म्हटलेलं आहे? नंतर म्हटल्यानंतर अधिकचं चिन्ह द्यायचं. 7वी समसंख्या 7 गुणिले 2 वजा 1. बरोबर आहे. मी 7 ही संख्या घेतलेली नव्हती. अगोदर हे सोडवायचं. 7 दुनी 14 मधून 1 गेलं, का राहिलं? 7 दुनी 14 मधून 1 गेलं, 13 राहिलं. बरोबर आहे का? हे अधिकचं चिन्ह जे आहे तेच दिलं. आणि आता ह्या दोघांची बेरीज करा. 13 आणि 4 17, म्हणजे उत्तर काय आलं? p+17, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी. 49 नंबरचा प्रश्न, एक कपाट 5,650 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदीची किंमत किती? कपाटाची खरेदीची किंमत किती या ठिकाणी? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघा, त्यानं काय म्हटले? तोटा आणि नफा सारखाच आहे, म्हणजे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होतो. म्हणजे या ठिकाणी काय करायचं? 8,350 मधून 5,650 का करायचं? वजा करायचं. बरोबर आहे. 2700 आलं. ओके, हे जे 2700 आहे, आता जेवढा नफा तेवढाच तोटा म्हटलेला आहे. जर 5,650 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो म्हणले, मग हा तोटा समजून त्याच्यामध्ये मिसळायचं. म्हणजे 5,650 मध्ये 2700 मिसळून बघा. जेवढा तोटा होतो तेवढाच नफा म्हटलेला आहे या ठिकाणी. तर कपाटाची खरेदीची किंमत किती? तर बघा या प्रश्नामध्ये तर आपण काय केलेलं होतं? आपण बरोबरच केलेलं होतं. 8,350 मधून
50 वजा केल्यानंतर काय आलं 2700. आता या ठिकाणी बघा त्यानं काय म्हटले, जेवढा तोटा होतो तेवढाच नफा. किती तोटा होतो, x तोटा होतो, तेवढाच नफा, x नफा, x आणि x 2x. म्हणजे या ठिकाणी या 2700ला 2 न भाग घालायचं. बघा बे 8 16 सॉरी बे 3 6 एक उरलं, बे 5 10 म्हणजे 1350 आलं. कारण मी 2 कुठलं घेतलं, जेवढा तोटा तेवढाच नफा, म्हणजे जेवढा तोटा किती मानला x, नफा किती मानला xच मानला, x आणि x 2x, त्याच्यामधलं हे 2 आहे, बरोबर आहे. म्हणजे 1350 आलं. आता 1350 तोटा म्हणल्यानंतर मिसळायचा, नफा म्हणल्यानंतर वजा करायचं, कोणतंही करा. 5650 मध्ये 1350 मिसळा. 5 आणि 5 10 0, हाचाला 1, 6 आणि 3 9 1 10 0, हाचाला 1, 5 आणि 2 7000 उत्तर आलं. किंवा 8350 मधून 1350 वजा करा, 0008 मधून 1 गेलं 7 राहिलं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं 7000 उत्तर झालं. पुढचा प्रश्न, 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन 500 रुपयाच्या किती नोटा येतील. 200 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे किती झाल्या 8000, आणि 500 रुपयाच्या किती नोटा येतील, 500 न भाग घालायचं 16, 200 गुणिले 40 करायचं आणि त्याला 500 न भाग घालायचं 16, 50 1. खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही. 17ने भाग घालून बघायचं, तर 17 भाग कोणाला जात नाही, पर्याय क्रमांक पहिला. या ठिकाणी तुम्ही भाग घालून बघू शकता. पुढचा प्रश्न, 1485 रुपयाचा किराणा घेतला, त्याने दुकानदाराला 5 रुपये 10 रुपये 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली, तर शामरावांनी दुकानदाराला एकूण नोटा किती दिल्या. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, तर जे काही रक्कम दिलेली आहे 1485, किती रुपयाची नोटा, 5 रुपयाची 10 रुपयाची 50 आणि 100, ह्या सगळ्यांची बेरीज करा. किती झाली बेरीज, 165 होते. मग 1485ला 165 न भाग घालायचं, 9चा भाग बसतो, 165 गुणिले 9 करा, 1485 होतं. मग आता किती प्रकारच्या नोटा आहेत, त्या 4 प्रकारच्या, मग 9 गुणिले 4 किती होणार 36, म्हणजे याचं उत्तर काय झालं 36 या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 25 ने भागल्या 26 भागाकार 26 येतो, बाकी 2 उरते, तर त्या संख्येला 30 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल. म्हणजे या ठिकाणी बघा 25 गुणिले 26 करायचं, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, 25 गुणिले 26 केलं, 26 म्हणजे 130 ला 0 हातच्या आले 13, 26 दुनी 52, 52 आणि 13 65, 52 आणि 13 किती झालं 65, 650 आला, वरची 2 बाकी म्हणजे 652 अधिक 2 652. मग 652, या 652ला कितनं भाग घालायचा आहे 30 न, 30 दुनी 60, 5 उरले, 30 1 30, म्हणजे किती उरले 22, म्हणजे 21 या ठिकाणी भागाकार आणि 22 बाकी, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी. कोणत्या अपूर्णांकाची पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होईल. 7 न, आता ह्याचं या ठिकाणी लक्षात घ्या, या दोघाचा गुणाकार करायचा, 3 असं 21 आणि या लिहिली बेरीज करायची, 21 आणि 5 26, 26/7, पर्याय क्रमांक चौथा. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची किती. 450 चे 36%, एकूण झाडं 450 आहेत, 36% काढले, 0 0 कटलं, 5 दुनी 10, 5 9 45, बे 18 36, बरोबर आहे का. आणि 18 90 162, म्हणजे या प्रश्नात 18 90 162, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 162 आलं. 56 नंबर, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्याचा व्यास असतो. 15 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती येणार
त्रिज्येच्या दुप्पट व्यास किंवा व्यासाच्या निमपट त्रिज्या असते, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं 7.5, म्हणजे 15चं निम्म करायचं. 57 नंबर. 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत. आता या ठिकाणी बघा 60चे विभाजक आपण काढूया. एक, कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक 1 असतो. 2 न भाग जातो, 3 न, 4 न, 5 न, 6 न, त्याच्यानंतर 10 न, 12, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 30 आणि त्याच्यानंतर शेवटचा 60. आता 75चे काढूया. 1, 3 न भाग जातो, 5 न भाग जातो, त्याच्यानंतर 5 झाल्यानंतर 15 न भाग जातो, त्याच्यानंतर 25 ने भाग जातो आणि 25 ने भाग झाल्यानंतर 75ला डायरेक्ट 75 नच भाग जातो. बरोबर आहे. आता 60चे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 1, 2, 3, 4, 5, 6. 11 मधून 6 गेले, किती राहिले? 5. कुठला तरी एक राहत आहे. 60ला 1, 2, 3, 4, 5 न भाग जातो, 6 न जातो, 8, 9, 10, 11, 12, 12 नंतर 20 ने, 30 ने, 75ला किशानं भाग जातो, 75. तर बघा या ठिकाणी तर 60ला भाग जाणाऱ्या संख्या 11 आहेत. बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 75ला भाग जाणाऱ्या संख्या 6 आहेत. म्हणजे 5 ने जास्त असं उत्तर यायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी 5, 15, 75. तर हा प्रश्न थोडा कन्फ्युजच होत आहे. एकूण विभाजकापेक्षा बघा, जर तुम्हाला काही समजत असेल नक्की कमेंट करून सांगा. कोणता विभाजक अवयव अजून या ठिकाणी राहिलेला आहे का? ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 58 नंबरचा प्रश्न बघा. तर या ठिकाणी 15, 51, 16, 61 सहमूळ संख्येच्या जोड्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्याला फक्त 1नच भाग गेला पाहिजे त्या जोडीला. आता 15 आणि 51 सहमूळ संख्येची जोडी आहे, कारण याला भागच जात नाही. बरोबर आहे, याला भागच जात नाही. 15, 51, 16, 61 याला पण भाग जात नाही. 21, 22 याला पण भाग जात नाही. 17, 19 म्हणजे सहमूळ संख्याच्या या ठिकाणी किती जोड्या आहेत? 3 जोड्या आहेत. 15 आणि 51ला 3 न भाग जातो. कितनं भाग जातो? 3 न. 3 5 15 आणि 17 त्रिक 51 म्हणजे 16, 61, 21, 22 आणि 17, 19 अशा किती जोड्या झाल्या? या ठिकाणी 3 जोड्या झाल्या. किती जोड्या झाल्या? 3 जोड्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी 5.487. 5.487 या ठिकाणी या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 4 ची स्थानिक किंमत 0.4 आणि 7 ची स्थानिक किंमत 0.007. गुणाकार करताना पॉईंट नाही गुणाकार करा. 7 चौक 28 आणि पॉईंट किती द्यायचं? हे 1, ही 2, ही 3 आणि ही 4. 4 नंतर पॉईंट द्यायचं. इथं आहे 2 अंक, याला 1 म्हणायचं, याला 2 म्हणायचं, हे 3, ही 4 म्हणजे 0.0028. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 60 नंबरचा प्रश्न बघा. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटर याप्रमाणे समान तुकडे करायचे आहेत, तर दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? आता बघा या ठिकाणी 8 मीटरचा 1 याप्रमाणे तुकडे करायचे आहेत. 8 मीटरचा 1 या ठिकाणी. तर 56 मीटर लांबी आहे. 56 मीटर. बरोबर आहे. किती मीटर? 56 मीटर या ठिकाणी. समजा ही 56 मीटर आहे.
तर किती ठिकाणी कापावं लागेल म्हटलेलं आहे. आता आपण पहिला पर्याय घेतला, बरोबर आहे, पहिला पर्याय घेतला या ठिकाणी. आता पहिला पर्याय घेतला, समजा 7 ठिकाणी कापलं तर किती तुकडे होतील? 8 तुकडे होतील. म्हणजे जेवढ्या ठिकाणी आपण कापत असतो तेवढ्या त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होत असतो. म्हणजे 8 7 56 म्हणजे 8 तुकडे झाले, म्हणजे 8 8 64. म्हणजे 6 ठिकाणी कापलं बघा, 1 2 3 4 5 6. आता तुकडे किती होतील बघूया. ही पहिला, ही दुसरा, ही तिसरा, ही चौथा, ही पाचवा, ही 6वा, ही 7वा. म्हणजे 8 7 56. म्हणजे किती ठिकाणी कापावं लागेल या ठिकाणी? तर 6 ठिकाणी कापावं लागेल. ओके. पुढे बघा, 120 चे 15% किती होतं? 120 चे 15% म्हणजे गुणाकार, टक्के म्हणजे छेदामध्ये 100 लिहायचं. हे 0 0 कटलं, 12 पंचे 60 आलं, बरोबर आहे. म्हणजे इथं 60 आलं. 60 बरोबर इथं x मानूया, x चे 12%. म्हणजे आता तिरकस गुणाकार होणार, 60 गुणिले 100 भागिले 12. 12 पंचे 60 म्हणजे 100 पाचा 500, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, म्हणजे 120 चे 15% म्हणजे 60, बरोबर. ह्या चौकोनाच्या ठिकाणी आपण x ठेवलं, गुणिले 12 चे 100, तिरकस गुणाकार. 60 आणि 100चा गुणाकार करायचा आणि त्याला 12नं भाग घालायचं. म्हणजे 100 गुणिले 60 भागिले 12, 12 पंचे 60 आणि 100 पाचा 500 उत्तर. 60 गुणिले 100, 60 गुणिले 100 भागिले 12. एक मिनिट, 120 चे 15%, 120 चे 15% आहे, बरोबर आहे. माझं घेण्यामध्ये चुकलेलं होतं बघा. तर या ठिकाणी 0 0 कटलं, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बेस सखे 12 आणि 6 त्रिक 18 उत्तर आलेलं आहे. बघा, मग चुकलं होतं माझं, 18 उत्तर आलेलं आहे. आता 18 बरोबर x गुणिले 12 भागिले 100. आता 18 आणि 100चा गुणाकार करा आणि 12नं भाग घाला. म्हणजे 18 गुणिले 100 भागिले 12, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 2 100ला भाग घातलं 50 आणि 50 त्रिक 150, 50 त्रिक 150 या ठिकाणी. सोबतच्या आकृतीमध्ये लघु कोणाची संख्या ही विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे? तर बघा, तर हा जो प्रश्न आहे 62 नंबरचा, याचं उत्तर नंतर सांगितलं जाईल. पुढचा प्रश्न 63 नंबरचा, 13,500. मग 13,500 म्हणजे काय? तर 13,500 म्हणजे 12,750. 64 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा. तर 64 नंबरचा प्रश्न, 7.6 चे 100 हा दशांश अपूर्णांकाच्या रूपामध्ये, 7 आणि 100चा गुणाकार 700 आणि 6 त्याच्यामध्ये प्लस केलं म्हणजे 706 भागिले 100. किती नंतर पॉइंट येणार? 2 नंतर. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार? 7.06. 7.06 म्हणजे 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर बघा, या ठिकाणी त्रिमितीय वस्तूची लांबी, रुंदी, उंची ही तिन्ही मापे मोजता येतात. अगदी बरोबर आहे. त्रिमितीय वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजेच त्या वस्तूची घडण, हे पण बरोबर आहे. सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूसारख्या दिसतात, हे चुकीचं आहे. घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात, अगदी बरोबर आहे. म्हणजे 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? तर या ठिकाणी बघा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 9 9 9 9 9. कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल? मग
मग 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 1000. त्याच्यातूनच ही वजा करायचं, म्हणजे 98,999, म्हणजे 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक पहिला. एक घड्याळ 450 रुपयास विकले, त्याला 470 रुपये नफा झाला, तर घड्याळाची खरेदीची किंमत किती? आता या ठिकाणी बघा, इथं विक्री किंमत दिलेला आहे, हा नफा दिलेला आहे. विक्री किमतीमधून नफा काय करायचा असतो? या ठिकाणी वजा करायचा असतो, म्हणजे खरेदीची किंमत येते 4560 मधून 470 वजा करा. या ठिकाणी 16 मधून 7 गेले, 9 राहिले, 4 मधून 4 गेले 0 आणि 4 ला 4, म्हणजे 4090 रुपये. 1 तास 22 मिनिटं 15 सेकंद म्हणजे किती सेकंद? एका तासामध्ये 3600 सेकंद असतात, बरोबर आहे. 22 मिनिटामध्ये 22 संग 132 म्हणजे 1320, आणि वरचे 15 सेकंद करा याची बेरीज. 2 आणि 1 3, 6 7 13, 6 7 13ला सॉरी 6 आणि 3 9, आणि 3 आणि 1 4, 4935. पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न बघा, 58,721 यामधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर या ठिकाणी बघा, दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता इथं दशक स्थानच्या अंकाची दशक स्थानचा अंक कोणता आहे? 2. त्याची स्थानिक किंमत किती? 20. ही 1000 स्थानच्या, 1000 स्थानी एकक दशक शतक 1008, त्याच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते? किती पट आहे? x पट. जे अगोदर स्थानिक किंमत म्हटलेलं आहे ते अगोदर लिहायचं, नंतर बरोबर चिन्ह, नंतर जी स्थानिक किमतीच्या पट म्हणजे त्याला गुणिले x करायचं, आणि ज्याच्या सोबत x असते त्यानं जाते भागाकारामध्ये, म्हणजे 20च्या भागाकारामध्ये 8000 इकडे जातं, म्हणजे 20 भागिले 8000, म्हणजे या ठिकाणी बघा 0 0 कटलं, बे 1 बे, बे चोक 8, म्हणजे 400, म्हणजे 1/400. पर्याय क्रमांक दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा. दर्शनी किमतीचा गुणाकार म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये. दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत, 5 1 5. पर्याय क्रमांक पहिला. ओके. पुढचा प्रश्न, कोणते परस्पर रूपांतर चुकीचं आहे? बघा, आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली, यावर आधारित हा प्रश्न आहे. याचं एक सूत्र मी सांगतो तुम्हाला. किलो हेक्टो डेका मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटी आणि मिली. इकडून तिकडे जाताना 0 लागतात, 0, आणि बरोबर आहे, किलोकडून मीटरकडे जाताना, आणि मीटरकडून किलोकडे येताना दशांश चिन्ह लागतात, दशांश चिन्ह, किंवा 0 कमी होतात. हे सूत्र लक्षात ठेवा. तर यामध्ये बघा 71 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 37 मीटरचं हेक्टोमीटरमध्ये करायचं आहे, बरोबर आहे. मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटी मिली, किलो हेक्टो डेका, बरोबर आहे का? किलो हेक्टो डेका, इथं मीटर लिटर ग्रॅम आहे, म्हणजे बघा या मीटरचं रूपांतर इथं जायचं आहे, म्हणजे तिकडून इकडे येत आहोत आपण, म्हणजे जिथं थांबलोय त्याला सोडून द्यायचं. 1 2, म्हणजे 537 ला 2 नंतर पॉइंट, म्हणजे पहिलं बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा दुसरं, डेसिमीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं, म्हणजे किलो हेक्टो डेका डेसी सेंटी, बरोबर आहे का? म्हणजे एक घर पुढे सरकतं, म्हणजे इकडून तिकडे जात आहोत आपण, म्हणजे इथं पॉइंट दिलेला आहे, पॉइंट निघून गेला, दुसरं पण बरोबर आहे. तिसरं बघा, किलो हेक्टो डेका, म्हणजे डेकावरून किलोकडे जायचं आहे, म्हणजे 2 घरं इकडे जातो आपण, म्हणजे 35 ला 2 नंतर पॉइंट दिलं, तिसरं पण बरोबर आहे, म्हणजे चौथं चुकीचं असणार, बघायचं पण नाही त्याला. पुढे बघा 72 नंबरचा प्रश्न. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8 ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 8ची कसोटी काय आहे? शेवटच्या 3 अंकाला भाग जातो, शेवटच्या 3 अंकाला.
पर्यायकट हा प्रश्न करायचा. पर्यायकट 8ची कसोटी आहे. शेवटच्या 3 अंकाला एकक दशक शतक 554ला भाग जातो का? जात नाही. 504ला भाग जातो का? 8×45 8 संग 48 भाग जातो बघा, याला भाग जातो. 504ला भाग घालून बघायचं. 8 संग 48 2 उरला 8 त्रिक 24 भाग जात आहे. 456ला भाग जातो का? 8×45 जातो भाग. 456ला पण भाग जात आहे. 8×45 5 उरले 8×7 56 म्हणजे तिसऱ्या आणि दुसऱ्या पर्यायाला भाग जात आहे आणि चौथ्या पण पर्यायाला भाग जात आहे. तिसरा, दुसरा, चौथ्या पर्यायाला भाग जात आहे. मग ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे बघा? ह्याच्यामध्ये मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. म्हणजे झालं 8ची कसोटी. कसोट्या लक्षात आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न. रशीदने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? आता या ठिकाणी बघा 37 रुपयाने घेतले 27 रुपये दराने 37 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 27 किलोग्रॅम साखर घेतली, खरेदी केली. म्हणजे अगोदर काय करावं लागेल? किती रुपये खरेदी किंमत झाली? 27 ने गुणावं लागेल. 27 सत्त काय? 189. 189ला 9 हातच्याले 18 27 दुनी 54 27 81 81 ना 18 काय झालं? 999 झालं. म्हणजे 999 खरेदी किंमत झाली, 940 रुपये विक्री किंमत झाली. म्हणजे 999 मधून 940 या ठिकाणी काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 59 रुपये काय झाला? या ठिकाणी 73चं उत्तर तोटा झाला. कारण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे? कमी आहे. पुढे बघा सरळ व्याजाचा पुन्हा प्रश्न आलेला आहे, पण या ठिकाणी सरळ व्याज दिलेला आहे आणि कालावधी काढा म्हटलेला आहे. म्हणजे 3750 बरोबर सरळ व्याज बरोबर सूत्र 12.5 इथं 12.102 म्हणजे 12.5 गुणिले 6000 रुपये मुद्दल आहे भागिले 100. म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार होतो. या दोघाचा गुणाकार वरचं भागाकारामध्ये जातं. म्हणजे 3750 गुणिले 100 भागिले 12.5 गुणिले 6000. खालचा पॉइंट काढून टाकायचा आणि एक वरी शून्य द्यायचं. 1 2 3 1 2 3. आता 6 भाग जातो कुणाला? याला. 6 6 36 1 उरलं 6 दुनी 12 3 उरलं 6 पंचे 30. आता 125 न 625ला भाग घातलं 5चा भाग जातो. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं? 5 वर्ष आलं. आणि या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न या ठिकाणी 17 रुपयाचे दही घेतलं, 72 रुपयाचं दूध घेतलं, ₹56 रुपये. ₹56 रुपये म्हणजे किती रुपये? 55 रुपये 75 पैसे. सॉरी 55 रुपये 75 पैसे. आणि म्हणजे किती रुपये झाले बघूया. हे 75 पैसे आहे तसेच. 5 7 12 2 14ला 4 हातचाला 1 7 1 8 1 9 5 14 144.75 पैसे झालं. दुकानदाराला किती रुपयाची नोट दिली आहे? 200 रुपयाची. म्हणजे 200 मधून 144.75 वजा करावं लागेल. वजा करताना वरी 2 शून्य द्यायचं. बरोबर आहे. आता इकडून या ठिकाणी हातचा घेतला. इथं 10 झालं, इथं 9 झालं, इथं 10 झालं, इथं 9 झालं, इथं 10 झालं, इथं 9 झालं, इथं 10. 10 मधून 5 गेले 5 राहिले. 9 मधून 7 गेले 2 राहिले. 9 मधून 4 गेले 5 राहिलं. 9 मधून 4 गेलं 5 राहिलं. म्हणजे 55.25 पैसे एवढे दुकानदार पैसे परत करेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3. ओके. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त मला वाटतं की 2 प्रश्नामध्ये काहीतरी अडचण आलेली आहे. एक विभाज्यतेचा जो प्रश्न आहे. आता त्या प्रश्नामध्ये तो कितवा प्रश्न होता बघा? 60 आणि 75चं विभाज्यतेचा सोपा प्रश्न आहे, परंतु पर्यायामध्ये उत्तर त्या ठिकाणी दिसत नाहीये. नेमकं माझं कुठंतरी चुकत आहे का? आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, जर तुम्हाला उत्तर मिळालं तर हा प्रश्न आहे 57 नंबरचा. 60चे एकूण विभाजक
आता 60ला कोणकोणत्या संख्येनं भाग जाते बघूया आपण. डबल एकदा प्रश्न बघू. 1 2 3 4 5 6 8 9 10 त्याच्यानंतर 12 त्याच्यानंतर हा बरोबर आहे. या ठिकाणी बघा डबल एकदा प्रश्न घेतल्यानंतर हा प्रश्न आला. म्हणजे मी माझ्यामध्ये कडून एक संख्या राहत होती कोणती 15. 15ने पण भाग जातो. 15 चोक 60. त्याच्यानंतर 20 30 आणि 60. म्हणजे अशा पद्धतीनं किती झाल्या संख्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर आहे. तेव्हा काय होत होतं 15 ही संख्याच घेतली नव्हती मी. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 12 संख्याने 60ला भाग जातो. आता 75चं बघूया. 75 1 3 5 त्याच्यानंतर 15 त्याच्यानंतर 25 आणि त्याच्यानंतर 75. 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं 12 मधून 6 गेले 6 राहिले. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येतं 6ने जास्त. ओके. म्हणजे अशा पद्धतीची ही जी प्रश्नपत्रिका आहे 5वी स्कॉलरशिप अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. नक्कीच तुम्हाला यामधील प्रश्न या ठिकाणी नक्कीच समजलेले असतील आणि तुम्हाला नक्कीच ही जी प्रश्नपत्रिका आहे ती नक्कीच उपयोगी पडेल आणि ही प्रश्नपत्रिका प्रत्येक वर्गासाठी उपयोगी ठरणार आहे. तर पुन्हा एकदा सर्व 5वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं हे जे चॅनल आहे तसेच ही प्रश्नपत्रिका 4थी असेल 6वी 7वी मंथन परीक्षेसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. समजा कुठं शिकवत असताना कुठं समजा एखादा प्रश्न चुकून गेला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. माणूस हा चुकीचा पुतळा असतो. चुका होत असतात. कुठं शिकवत असताना समजा माझ्याकडून चुकीची माहिती गेली असेल तर त्याबद्दल क्षमस्व. तर धन्यवाद.